कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं देवगड तालुक्यामधील समुद्राच्या कुशीत असणारे तीर्थस्थान म्हणजेच कुणकेश्वर मंदिर। महाशिवरात्रीला 2 दिवसाची यात्रा इकडे असते आणि या यात्रेला कोकण काशीचा महासोहळा म्हणून ओळखले जाते किंवा कोकणातील महाकुंभमेळा अर्थातच दक्षिण काशीचा महाकुंभमेळा असे म्हटले देखील हरकत नाही। याच महाकाशीच्या सोहळ्यासाठी आम्ही निघालो कुणकेश्वराला। मस्तपैकी रात्रीच्या वातावरणामधून आणि गावच्या घनदाट झाडामधून वळणदाट रस्त्यांची सफर करत आम्ही पोहोचलो कुणकेश्वराला। कुणकेश्वराला पोहोचतात मिडबावचा रामेश्वराच्या देवस्वारीचे दर्शन झाले। मिडबावचा रामेश्वर जवळजवळ 300 वर्षांनी कुणकेश्वराच्या भेटीसाठी आल्यामुळे देवस्वारांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला भेटली आणि या देवस्वारीमध्ये मी स्वतः देखील या देवस्वारीचा साक्षीदार बनलो। कुणकेश्वराच्या भेटीसाठी 9 देवस्वारींचे आगमन होणार होते आणि या देवस्वारीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती आणि याच गर्दीमुळे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची शोभा अजूनच वाढली होती। या गर्दीमधून आम्ही कसेबसे मार्ग काढत पोहोचलो बीचवर। बीचवर पोचताच महादेवांचं पडद्यावर सुंदरसं लाईटचं डेकोरेशन केलं होतं आणि हे पाहून खूप भारी वाटत होतं आणि यामुळेच बीचची शोभा अजून वाढली होती। बीचवर एका साईडला सर्व फूड स्टॉल लागले होते आणि याच फूड स्टॉलमध्ये एक वयस्कर आजीसुद्धा होती आणि ती मक्याचं कणीस भाजत होती। अजूनही ती स्वतःसाठी काही ना काही करते आणि हे तिचे कष्ट पाहून ह्या तिचा कष्टाला माझा सलाम। त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराच्या इथे। एका बाजूला अथांग वाहता समुद्र आणि एका बाजूला आपल्या महादेवाचं सुंदर असं मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झालं। नंतर आम्ही गेलो आपल्या मराठी माणसाच्या शॉपमध्ये म्हणजेच आपल्या बंटी दादाच्या शॉपमध्ये। बंटी दादा, गौरीताई, अमोल दादा यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे बघताय, धन्यवाद तुमचा सगळ्यांचा सपोर्ट। चालेल, चल बाय करून खूप भारी वाटलं। त्यानंतर आम्ही प्रवेश केला आपल्या बालनगरीमध्ये। बालनगरीमध्ये प्रवेश करता खूप खतरनाक असं वातावरण तयार झालेलं। या मस्तपैकी असं माहोलमध्ये मी माझ्या भावंडासोबत थोडी मजा मस्ती केली। मजा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही एका अशा पॉईंटवर गेलो जिकडून जत्रेचा पूर्ण असा व्ह्यू कॅप्चर करता येईल। मस्तपैकी कॅमेऱ्यामध्ये 2025 यात्रेचा लुक कॅप्चर करून आम्ही गेलो दिरबादेवीच्या दर्शनासाठी। दिरबादेवीची देवस्वारी आली होती त्यामुळे खूप गर्दी होती। मस्तपैकी दिरबादेवीचं दर्शन देखील झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी। एकंदरीत 2025 जत्रेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, सो तुम्ही चॅनलला व्हिजिट करून जाऊन बघू शकता। सो भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।